सुंदर ते ध्यान उभी विटेवारी एकही रुपयाचं नाणं आपण वरती घेऊन जाऊ शकत नाही. मग कशासाठी लोभ, कशासाठी अहंकार? माणूस आयुष्य जातं हे मी म्हणजे काय साधं आहे काय हा असं लोक म्हणतात. मी पण आहे ना, माझ्यासारखं गावात नाही कुणी. जोपर्यंत सासूचे पाय चालतायत तोपर्यंत सासू काय करते, सुनेवरती तोरा गाजवते. आणि सासूचे पाय थकल्यावरती काय करणार आहे सासू? ऐका, माझ्या सासवांना विनंती आहे, तुमची सून म्हणजे तुमची मुलगी आहे. कदाचित तुमची मुलगी समजून तिला सांभाळा. आयुष्यात ती तुमच्या म्हातारपणात तुम्हाला 100% बरोबर सांभाळणार आहे. आयुष्यामध्ये संतांसारखं जगता आलं पाहिजे. मी सांगितलं सुरुवातीला की संतांना राग येत नाही. आपल्याला येतो का राग? होय, बोरगेवाडी करस ना, हा येतो का राग? राग येतो तुम्हाला? ताई म्हणतात खूप राग येतो. तुम्हाला मुलांनो राग येतो का? आपल्याला तसं आहे तर कोणी काही रागवलं का? बाबा रागवले का? हा मला बोलले आणि मला बोलले का? आणि पप्पा मला बोलले. आपल्याला काय करतो? चटकन राग येतो. आपल्याला किती राग येतो? क्षणार्धामध्ये खूप राग येतो. एवढा राग काही कामाचा नाही. ऐका, त्या रागानं भल्या भल्या लोकांचा घात झालेला आहे. हा राग आपल्याला म्हणजे नवरा थोडंसं काही बोलला की लगेच बाबा इतकी बायको चिडते की नको मला हा संसार नको, काही नको. एका ठिकाणी सांगितलंय ना, कुठंतरी सांगितलंय, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई. असं काही घरी गेलं म्हणू नका. नंतर नंतर महाराजांनी लय चांगलं शिकवलं. ऐका, सांगण्याचा भाग असा की थोडं काही झालं, या सणाला साडी नाही घेतली की काय नाही माझा नवरा मला जीव लावत, असं काही नसतं. परिस्थिती, खिशातले पैसे बघून बायकोला साडी घ्यावी लागते. बरोबर आहे का ना दादा? पटलं तर होय म्हणा, नाही तर चालले. म्हणजे तसं जायला पण आता रोडलाच डेंजर आहे, पण तरी म्हणावं लागतं. ऐका, आपल्या परिस्थितीनुसार सगळ्या गोष्टी होत असतात. पण विचार करा, आपण काय करतो त्या ठिकाणी लगेच चिडतो. म्हणजे सांगण्याचा भाव, आयुष्यामध्ये असा व्यर्थ वेळ वाया घालवतोय. आयुष्य संपून चाललं. वयाच्या 50 वर्षापर्यंत जगायचे असतात दिवस. किती? 50 वर्षापर्यंत. आपलं वय किती चालू आहे प्रत्येकाने कॅल्क्युलेशन करा. वयाचे 50 वर्ष जगायचे असतात. 20 वर्ष तर काही कळत नाही. 20 वर्षानंतर खूप काही करावं वाटतं, पण तेव्हा काही कळून फायदा नाही. आणि ज्यावेळेस कळतं आणि पैसा पण येतो त्यावेळेस काहीच चालत नाही. शरीर चालत नाही, हात चालत नाही, पाय चालत नाही. म्हणजे 50 वर्ष जगायचे असतात. आणि जगायचे दिवस येईपर्यंत, खिशामध्ये पैसा येईपर्यंत आपला देह त्या ठिकाणी काय होतो? जीर्ण शीर्ण होऊन जातो. मग काही नाही, माणूस रिटायर झाल्यानंतर जगायला सुरुवात करतो. म्हणतो आता रिटायरमेंट झाली का मग मी जाईन इथं महाबळेश्वरला जाईन, साताऱ्याला जाईन, कंदी पेढे खाईन. काही होत नाही. मग गुडघे दुख, कीर्तनाला बसलं तर सारखं पायवर कर. होतं ना असं? येतलं नाही बरं का तिकडचं. कीर्तनाला बसलं तरी लोक मागणं पायच हे करते, पाय लांब करते. उभाही बघा, माणसाचा देह हा असा आहे, माणसाला उभाही राहून देत नाही आणि बसूनही. ज्या देहाचा भरोसा आपण देऊ शकत नाही त्या देहासाठी आपण सगळं काही करतोय. बरोबर ना? मला सांगा, तुम्ही जेवायसाठी जगता का जगायसाठी जेवता? बोलत चला, बोलले तर जमतंय, नाही तर कीर्तन संपतंय बघा. काय जगायसाठी जेवता का जेवायसाठी जगता? का हो, कशासाठी जगता? हा, जगायसाठी जेवता. काही लोक म्हणले असतील जेवायसाठी. बरोबर ना? ज्याची त्याची कल्पना. बरोबर का? पण जगायचंय तर ते जेवण कमवण्याकरता आज आपल्याला सगळ्या उलाढाली करावं लागतात. बरोबर ना? 2 घास खाण्यासाठी. आयुष्य आहे थोडंसं, पण त्या 2 वेळेच्या जेवणासाठी आई बाप एवढं कष्ट घेतात. इकडं जा तिकडं जा, उलाढाली कर, ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी ह्याला. कशासाठी चालू आहे?
2 वेळेच्या जेवणासाठी. बघा एवढी तारेवरची कसरत कशासाठी? फक्त 2 वेळेच्या जेवणासाठी. ऐका, जर आयुष्यामध्ये जन्माला येऊन फक्त जेवूनच मरायचंय का? असं जगायचंय, असं जगायचंय. संतांचं नाव आजही लोक घेतात आणि नाव त्या ठिकाणी जयघोष करतात. असं जगायचंय. तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. असं जगायचंय. मला सांगा, काही जगामध्ये असे लोक होऊन गेले की त्यांचं नाव घेतलं तरी मुखामध्ये जय असा उच्चार येतो. बघा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी म्हणलं होतं तुम्हाला म्हणा, मी मागच्यापासून म्हणते म्हणा विठ्ठल विठ्ठल, म्हणा विठ्ठल विठ्ठल, तेव्हा नाही म्हणलं. आता एखाद्या व्यक्तीची कीर्तीच अशी असते. छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती एवढी श्रेष्ठ आहे, एवढी श्रेष्ठ आहे की छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की जय मुखातून आपोआप निघून येतं. एवढी कीर्ती त्यांची आहे. म्हणून खऱ्या अर्थानं विचार करा, असं जगायचंय. आपण मेल्यानंतर 4 लोकांनी तरी निदान रडलं पाहिजे आपल्यासाठी. लोक आपण मेल्या म्हणतात बरा झाला गेला, काय म्हणतात ना, तिकडं माणूस पुढे जातोय नाही ना जातोय, बरं झालं गेलं, लय सारखं माझ्यावर भांडायचं असं म्हणतात. बायको सुद्धा नवऱ्याला म्हणते आजकाल बरं झाला. तुम्ही म्हणले, मी नाही म्हणले, विठ्ठल काय नाही, सारखीच आम्हाला किरकिर करत होतं. बघा, अशी कीर्ती करून जगायचं. संतांच्या मार्गावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी आज आईचं ऐकलं आणि आईचं ऐकून आज एवढं सगळं विश्व निर्माण केलं. एवढं सगळं त्यांच्याकडे आलं आणि फक्त त्यांच्या मुखामध्ये, प्रत्येकाच्या मुखामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे. बघा ना, आज आपल्याकडं काय, आपलं नाव घेतल्यावर लोकांच्या डोक्यात मुंग्या येतात. हे त्याचं नाव आपल्या पुढे घेऊ नको. सांगेन तुम्हाला, देवाचं नाव घ्या, संतांचं नाव घ्या. ज्यांनी आपल्याला हे सुंदर जगामध्ये काहीतरी उपदेश केले अशा लोकांचं नाव मनामध्ये घ्या. काय होईल बघा. पंढरपूरमध्ये कधी गेलात का? पंढरपूरला गेलात, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, पांडुरंगाला पाहिलं. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. पाहिलं कधी? कुठं पाहिलं म्हणा महाराज? गेलो दर्शनाला, तर वरती पोलीस आले म्हणले चला पुढं, हा पुढं. डोळे पाय तिथं झिजून गेले विठ्ठलाचे. तिथं पाय तुम्ही बघितलं ना टीव्ही मध्ये, ते झिजून गेले. पाय ठेवपर्यंत हा डोकं ठेवलं, म्हणलं आता बघावं पटकीनी, पण तवर तक पोलिसांनी बघायचं राहून घेतलं. गेलं. डोळे तुम्ही घ्या रे सुकम पहा. पाहिलं तर नाहीच का हो. कधी बघायचं? ऐका, स्वर द्या, आवाज द्या माईकला. एवढं सुंदर सगुण साकार असणारं रूप आम्ही कधी पाहिलंच नाही. किती सुंदर रूप आहे त्याचं. त्या भगवंताचं रूप किती सुंदर आहे का. सुंदर ते ध्यान उभी विटेवारी, सुंदर ते ध्यान उभी विटेवारी, असणारं रूप पाहायला वेळच नाही. एवढा आनंद आहे आम्हाला, तिथं पाहायला वेळ नाही. आणि एखाद्या लग्नात गेलो का महिला मंडळी लगेच तिकडं काय बघतो गळ्यातलं. अहो बघितलं का तिने केवढं भारी गंठण केलंय. हा काय केवढं भारी गंठण केलंय बघा. पुढच्या सणाला मला हे असलंच गंठण घ्या, नाही तर हे चालले आईकडं असं म्हणतात. बघा, नाशवान वस्तूवरती प्रेम आहे आपलं. ज्या वस्तू कधीतरी नष्ट पावणार आहेत. मला सांगा, मेल्यानंतर सोनं आपल्यावरती येतं का आपल्यासोबत? पण तरी आपल्याला आवडतंय ना. आवडतं ना का नाही आवडत? आवडतंय, आवडतंय, सगळ्यांना आवडतंय ना. बघा, एका पत्नीनं पतीकडे हट्ट केला, म्हणले ऐका तुम्हाला लईच गरम व्हायला लागलं म्हणून सांगते. म्हणजे कसं त्यांच्या आवडीचं सांगितलं तर कीर्तनात बसतील नाही, कडकडनी निघते. म्हणजे पतीजवळ हट्ट केलं का हो. सगळ्यांना काय काय घेते तुम्ही. तुम्हाला अजून लग्नाला 5 वर्ष झालं, काहीच घेतलं नाही. काय 5 वर्ष झालंय सोन्याचा एकही दागिना घेतला नाही. असं करा, मला एक चांगला सोन्याचा गंठेन घेऊन द्या बरं का. बायकोने हट्ट केला, नवऱ्याने विचार केला, एवढे तर पैसे झालेत, पोरांच्या शाळेची फी, हे करा, हे खर्च, गाडी घेतली, गाडीचा हप्ता, हे ते सगळं चाललंय. आणि हिथं मध्येच हिचं सुरू झालंय काय, गंठेन घ्या, गंठेन घ्या. आता कुठून हिला गंठेन घेऊ?
ठरवलं बाबांनी. त्याचा मित्र होता एका सोनाराच्या दुकानात कामाला. तो म्हणला असा आयडिया करू, पैसे तर नाहीत पण बायकोला गंठीन तर द्यायचं आहे. पुरुष मंडळी लक्ष देऊन ऐका, कुठेतरी कामाला येऊ शकतो का, आणि असंच करायचं बरोबर. कारण की शेवटी त्यांना केलं काय ते आपल्याकडंच आपल्याच नावावर आहे, कारण त्यांच्या नावापुढं कोणाचं नाव आहे, हा मग हे आपलंच आहे. ऐका, त्या पतीनं असं युक्ती केली. एक त्याचा मित्र होता, तो होता पाटा आणि वरवंटा बनवणारा. कशाचा? पाटा आणि वरवंटा बनवणारा. दगडाचा एक छोटासा पखवाजासारखा एकदम नाजूक वरवंटा बनवला बाबा. आणि तो वरवंटा बनवला आणि एक लोहाराकडे गेला. लोहार त्याचा मित्र होता, छोटेसा साखळी बनवली आणि ती साखळी बनवून त्याला जोडली. आता हे दोन्ही घेऊन कुठं गेला? त्या ठिकाणी सोनाराच्या दुकानात गेला. सोनाराच्या दुकानात गेला, म्हणला असं पॉलिश द्या, असं पॉलिश द्या, 24 कॅरेट सोनं सुद्धा कमी पडन असंच पॉलिश द्या. आता ह्याला दिलं सोन्याचं पॉलिश. इतकं सुंदर दिसायला लागलं, तो चकचकीत दागिना दिसायला लागला. तुम्हाला सोनं लई आवडतं म्हणून सांगते, ऐका लक्षपूर्वक. इतकं चकचकीत दिसायला लागलं, एवढं चमकायला लागलं. पाहिलं सोन्याचं दागिनं, वाह इतका सुंदर. आता हा घेऊन आला आणि बायकोला दिला. म्हटलं हे बघ तुझ्यासाठी मी काय आणले. पाहिलं बायकोने, एवढा आनंद झाला तिचा, गगनात मावेना आनंद, एवढा आनंद झाला. पाहिलं गंठेन, अरे बापरे एवढा सुंदर, का हो कुठून आणला? हा पतिदेव हुशार होता, अगदी माझ्यासारखंच. पती म्हणला अगं तुझ्या माझा लई जीव आहे म्हणून तुझ्यासाठी अमेरिकेहून मागवला. तिने बघितलं, म्हणली असा आगळा वेगळा, तालुक्यात नाही, बोरगेवाडीत नाही, सातारा जिल्ह्यात नाही, कुठंच नाही, असा दागिना शोधून सुद्धा सापडणार नाही. म्हटले चालतंय, काय हरकत नाही. बघितला. आता ते ह्याचं वाण लुटायचा कार्यक्रम असतो. कोणता सण असतो तो? संक्रांतीचा सण, बरोबर ना. वाण द्यायला सगळ्या बायकांना बोलवलं. कशासाठी? सोनं कशासाठी घेतो आपण? घालायसाठी नाही बाबा, लोकांना दाखवायला. ही अशी स्ट्रॅटेजी असते का प्रत्येक महिलांची. ठरवलं. आता तिने काय केलं, तुम्हाला आवडतंय म्हणून सांगते, नाही तर मला सोनं काय आवडत नाही. त्या बायकांनी काय केलं, गळ्यात घातलं. गळ्यात घातलं, सगळ्यांना वाण दिलं. वाण दिल्यानंतरनं प्रत्येकीने ते गळ्यातलं पाहिलं. प्रत्येक जण म्हणायचे होय ग, हो होय ग शांताबाई, अगं बघ ना तिच्या गळ्यात कसलं चकचकीत दागिना आहे. हा सगळे बघायचे, कौतुक करायचे. खरंच बाई तुझा नवरा लय तुला जिवलवतो, लयच भारी दागिना केला, एवढा भारी दागिना जगात नाही कोणाकडं, लयच भारी केला. हा म्हणली अमेरिकेवरनं मागवलाय. सगळ्यांनी बघितलं, कौतुकाचे गोडवे गायले. त्या 4 बायका घराच्या बाहेर आल्या. लक्षपूर्वक ऐका. त्या 4 बायका घराच्या बाहेर आल्या. बाहेर आल्यावर म्हणतात होय ग शांताबाई तुला आवडला का ग ते? ही म्हणती नाही बाई मला आवडलं नाही, पण आता काय करती, तिच्या पुढे म्हणावं लागतंय चांगलंय चांगलं. ऐका पुढं, ऐका पुढं मज्जा आणखीन. म्हणली काय सांगू तुला, अगं मी जेव्हा तिच्या गळ्यातलं बघितलं ना, मला तर असं वाटलं जसं काय म्हशीच्या गळ्यात तुम्ही असं मिरवता ना. ऐका पुढं जाऊन ऐका. ही जी हाऊस भेटली नाही बरं का दाखवायची. तिला वाटलं काल थोड्याच बायका आल्या होत्या वाण घ्यायला, आता येणाऱ्या जाणाऱ्या वाटेवच्या बायका नेमकंच माझ्या गळ्यातल्याकडं बघणार. तिने काय घेतलं, पुरण वाटायला घेतला पाटा आणि महाराज वरवंटा. काय पाटा आणि वरवंटा घेतला आणि बसली. आता नेमकंच वाटेवर बसली, पुरण घेतलं, पुरण वाटायला पुढं गेली. पाठीमागं आली की कसा आवाज यायचा, दन असा जोरात आवाज यायचा. पुढं गेली, पाठीमागं आली की तो काय होता, दगडाचा काय होता, वरवंटा होता. जशी पुढं गेली पाठीमागं आली की ते कसं वाजायचं, दन एवढं लागायचं. दन लागलं की ही म्हणायची आ, शेजारची काकू म्हणायची काय ग काय झालं, नाही काय नाही. सोन्याची आवड काय करू शकते बघा, त्यासाठी सांगते. म्हणजे नाश पावणाऱ्या वस्तूवरती काय आपलं, इथं गुंतू नका. कुठं गुंतायचंय, आपल्याला भजनामध्ये गुंतायचंय, पण आपण गुंतू कुठं. एका बाबांना विचारलं का हो बाबा, माणूस मेल्यावरती जर त्यांनी 4 तोळे जर बनवून ठेवले असतील तर तो घेऊन जातो का हो? नाही म्हणले, आमच्या गावात तोंडात फुटका मनी घालते. कसला चांगला नाही, फुटका. मग का हो एवढं त्यांनी कमवलं, मग चांगलं तरी. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य 1ही रुपयाचं नाणं आपण वरती घेऊन जाऊ शकत नाही. मग कशासाठी लोभ, कशासाठी अहंकार. माणूस आयुष्य जातं, हे मी म्हणजे काय साधा आहे काय, हा असं लोक म्हणतात. मी पण आहे ना, माझ्यासारखं गावात नाही कुणी, असं आपण आयुष्यभर जगत राहतो. सांगू तुम्हाला दादा, आयुष्यभर मीपणा जर करत बसलो, अहंकार आपण जर केला, मला सांगा किती दिवस अहंकार करणार आहे. ज्यावेळेस आपले पाय जागेवरती बसतील तेव्हा काय करणार आहे. जोपर्यंत सासूचे पाय चालतायत तोपर्यंत सासू काय करते, सुनेवरती तोरा गाजवते, आणि सासूचे पाय थकल्यावरती
काय करणार आहे सासू? ऐका, माझं सासवांना विनंती आहे, तुमची सून म्हणजे तुमची मुलगी आहे. कदाचित तुमची मुलगी समजून तिला सांभाळा. आयुष्यात ती तुमच्या म्हातारपणात तुम्हाला 100% बरोबर सांभाळणार आहे. प्रत्येक कीर्तनकार येतात सुनांना सांगतात, बरोबर आहे ना. आज मी सासवांना सांगते, विनंती करते, आपली लेक गेली ना, ही लेकच आली, कुणाची तरी लेक आहे, एवढं प्रेम द्या. परमार्थ करतोय आपण, परमार्थ महाधन आहे, आपल्याकडे एवढा पैसा आहे, एवढी संपत्ती आहे, आयुष्य गेलं वायाला आपल्याला, पण आपल्याला कळत नाही. म्हणून प्रयत्न करायचंय. काय मागायचंय देवाकडं, काय मागावं हे पण कळलं पाहिजे. आपल्याकडं अहंकार असतो. एक माणसाला देव प्रगट झाला आणि त्यांनी काय मागावं देवाकडं, देवाकडं काय मागावं. ते म्हणलं, लय वेळचं बसलो इथं कट्ट्यावर, ते सगळे येतात सगळे जातात, सगळे आले सगळे गेले, पण मगाच्या पासून बघतोय कुणाकडंच चुना नाही. असं करा देवा, तेवढा मला तंबाखूला चुना मिळाला तर. काय मागितलं देवाला? देव पावलाय आणि काय मागितलं? म्हणजे कशाची आवड? तंबाखूची आवड. काय लोकांना तंबाखूची आवड असते, मी लय लोक पाहिली. लोकांनी माझ्या कीर्तनात पुढे टाकून दिल्या आणि दुसऱ्या दिवशी दुकानात नवीन घेतल्या. विठ्ठल, लोभ अहंकार मनामध्ये धरायचं नाही. आयुष्य इतकं सुंदर आहे, किती सुंदर आयुष्य आहे, इतकं सुंदर आयुष्य आहे. कदाचित तुम्ही कुठंतरी ते गीत ऐकलं असेल, ती प्रार्थना ऐकली असेल, की त्या प्रार्थनेमध्ये सांगितलं, हे जग सुंदर आहे, या सुंदर जगामध्ये आपलं अस्तित्व सुंदर आहे. फक्त काय करा, त्या देवाला सांगा, त्या देवाला आपली ओळख करून द्या. एवढं केलं तर एवढा आनंद आहे. काय त्या सांगितलंय, किती सुंदर सुंदर है जग जाणे निर्मियले, त्या परमेश्वराला रे वाहूया शब्द फुले. किती सुंदर जग आहे. मला सांगा, या जगातले 100% लोक दुःखी आहेत. आहात ना दुःखी? मला सांगा, कोण सुखी आहे का? सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे. ऐका दादा, आयुष्यामध्ये काही घेऊन जाणार नाही. एका आईला दुःख आहे, ती आई देवाच्या दर्शनाला जाते, देवाच्या चरणांवरती नतमस्तक होते, पांडुरंगाला विनंती करते, देवा तुला काही द्यायचंच असेल ना तर मला एक दान दे. काय? माझ्या लेकरा बाळांना सुखी ठेव. आई ज्या ज्या वेळेस देवाराच्या मंदिरात जाते, दर्शन करते, त्यावेळेस फक्त कोणासाठी मागते? लेकरांसाठी मागते. आपण कोणासाठी मागतो? आपण स्वतःसाठी मागतो. ऐका, जगाच्या पाठीवरती आपले सगळे गुन्हे माफ करणारं न्यायालय म्हणजे आई आहे. घरामध्ये ती प्रयत्न करत असते. तुम्ही जर दारू पिऊन घरी आला तर तुमची आई माफ करते. तुम्ही एखाद्याचा खून करून आला, आई माफ करते. ऐका, तुम्ही जर आईला घराच्या बाहेर काढला, आई सहन करते. सगळ्या गोष्टीतनं आई तुम्हाला वाचवते. ऐका, तुम्ही दारू पिऊन आला, आई वाचवते. तुम्ही जर कर्जबाजारी झालात तर आई वाचवते. तुम्ही जर खून करून आलात तर आई वाचवते. सगळ्या गोष्टीत नाही वाचवते, पण तुमची आई तुम्हाला मरणाच्या दारातून वाचू शकत नाही. याची तिला खंत आहे. बघा, प्रमाणे सांगतात ते, काळाची उडी पडेल वाजेव्हा, काळाची उडी पडेल वाजेव्हा, सोडवीण तेव्हा माय बाप, सोडवीण तेव्हा माय बाप. ऐका, जगातनं सगळ्या गोष्टीत नाही वाचवेल. तुम्ही किती त्या ठिकाणी दादागिरी करा, भाईगिरी करा, अहंकार करा, सांगेन तुम्हाला, या आयुष्यामध्ये आपल्याला संत कळाले आणि आईबाप कळाले ना तर जीवनाचं सार्थक होतं. विठ्ठल, ज्ञानोबराई, मुक्ताई, सोपानदेव, निवृत्तीनाथ यांनी सगळ्यांचा अन्याय सहन केला, पण खऱ्या अर्थानं सांगेल की त्यांचं जीवन कसं होतं. अशा सुंदर पद्धतीचं जीवन जगताना त्यांनी ठरवलं की आता आपल्याला काय करायचंय. आपण कधीही आपल्यावरती झालेले संस्कार, एखाद्याने आपल्याला येऊन शिव्या दिल्या ना तरी आपला धर्म काय, आपला संप्रदाय काय, आपल्याला शिकवलं काय, आपल्या आई वडिलांनी काय शिकवलंय हे महत्त्वाचं धरून त्या ठिकाणी आपण आचार विचार केला पाहिजे. मग कदाचित हे जर विचार केला तर खऱ्या अर्थानं आपल्याला समजतं. मला सांगा, एवढ्या वेळ मी सांगते, तुम्हाला समजलं तर बरं आहे. मी काय करणार, सांगणार आणि निघून जाणार, बरोबर का नाही? ऐका, सांगणार आणि निघून जाणार. मी सांगणार, लोभ करू नका, अहंकार करू नका, संतांची प्राप्ती करून घ्या. तुम्ही काय करणार, इकडून ऐकणार आणि इकडून खरं
खरंच सोडून देणार म्हणताय, माझ्या पुढंच म्हणतात सोडून देणार. बघा आता, म्हणजे सांगण्याचा भाव असा. महाराज एका ठिकाणी सुंदर सांगतात, आमचं काहीही जात नाही, तुम्ही ऐका नाही ऐकू, सुधरा नका सुधरू, आम्हाला काही फरक पडत नाही. दिनरजनी आम्हाला हे काम करायचं, ह्याची आम्हा करणे काम, आम्ही करायचं ते करणार आहे. महाराज एका ठिकाणी सांगतात, हे जरी नाही कालं मग दुसरा येईल, हे जरी आवाज द्या, आवाज, हे जरी नाही कालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं जरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही आवाज चांगला द्या. जरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं, जरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे कर्म जाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे कर्म जाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोली तो लेखा पिंगळा महाद्वारी. हरी बोल. महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो लेखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. सुंदर ते ध्यान उभी विटेवा,